नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अनुज रेसिपीजमध्ये। आज मी बनवणार आहे 15 ते 20 मिनिटात तयार होणारी मस्त चविष्ट आणि चमचमीत अशी पावभाजी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा, मी पावभाजी बनवण्यासाठी बटाटे घेतलेत। आता मी त्याची साल काढून घेतली। आता मी याच्या मोठ्या फोडी करून घेतीये। आपल्याला याला छान शिजवून घ्यायचे, त्यामुळे जास्त बारीक फोडी करून घेण्याची गरज नाही। आता मी या ठिकाणी 2 टोमॅटो घेतलेत, त्याच्या पण मोठ्या आकारातच फोडी करून घेतीये। नंतर मी 1 शिमला मिरची घेतलीये, ती पण मोठ्या आकारातच कट करून घ्यायची आहे। मात्र कट करत असताना यातील बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्यात। आता मी या ठिकाणी थोडीशी फुलकोबी घेतली आहे, त्याचे पण मी या ठिकाणी बारीक तुकडे करून घेतलेत। आता हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी या भाज्या छान शिजवून घेणार आहे। बघा, मी इथे कुकर घेतलंय, त्यामध्ये कट करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकतीये। त्यानंतर कट करून घेतलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकतीये। त्यानंतर मी कट करून घेतलेली शिमला मिरची टाकली व नंतर बारीक तुकडे करून घेतलेली फुलकोबी टाकली। आता आपल्याला शिजण्यासाठी यात थोडंसं पाणी टाकायचंय। आता हे सर्व शिजवून घेण्यासाठी कुकर गॅसवर ठेवत आहे। आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आता भाजीला फोडणी घालण्यासाठी 1 कांदा कापून घेतलाय, 1 टोमॅटो पण कापून घेतलाय। त्यात थोड्या लसण पाकळ्या, आल्याचे तुकडे घेऊन मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचे। मी या भाज्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात। आता आपल्याला या भाज्या स्मॅश करून घ्यायच्यात। बघा, या भाज्या मी चांगल्या स्मॅश करून घेतल्यात। आता लगेचच मी भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। आता मी यामध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट टाकतीये। हे चांगलं हलवून घ्यायचंय। हे चांगलं भाजलं की मी त्यात 2 चमचे पावभाजी मसाला घालत आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालतीये। यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे। यामुळे भाजीला खूप छान रंग येतो। आता हे सर्व चांगलं हलवून घ्यायचंय। आता लगेच आपल्याला यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत व हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय। त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय व थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचंय। आता मी भाजीला चांगला रंग येण्यासाठी लसण व काश्मीरी लाल मिरची पावडर याचा तडका वरून टाकत आहे। बघा, किती छान भाजी तयार झाली आहे। त्यावर मी बारीक केलेली कोथिंबीर घालत आहे। आता लगेच आपल्याला पाव भाजून घ्यायचेत। यासाठी मी एका पॅनवर थोडंसं तेल टाकलंय व त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकलाय व त्यावरून आपल्याला तयार झालेली भाजी टाकायची आहे। त्यावर मी पाव टाकून घेऊन हे छान भाजून घेतलेत। तुम्ही पण बघू शकता, मस्त चविष्ट व चमचमीत अशी पावभाजी तयार आहे। तुम्ही पण अशी पावभाजी नक्की ट्राय करून बघा।